दिघी म्हणलं की एक माजी सैनिकांचा परिसर आणि या परिसरामध्ये माजी सैनिकांचं देशासाठी लढणाऱ्या, देशासाठी समर्पण भावनेतून काम करणाऱ्या लोकांची वसाहत किंवा वास्तव्याचे ठिकाण म्हणून ओळखलं जातं. तिथं माजी सैनिक भवन उभारणी पण तुमच्याच कार्यकाळामध्ये झालेली आहे गेल्या. तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, त्या बांधवांनी खूप कष्ट केलं, खूप नाही का प्रयत्न केलं. पण आम्ही पालिकेत असल्यामुळं चेतन भाऊनी पण खूप मदत केली. म्हणजे तो प्रश्न मार्गी लावता आला आम्हाला, की मदत करता आली त्या लोकांना. ते खूप आनंद झाला आणि त्यांच्याबद्दल केलं त्याचा एक आनंद मिळतो. आज ते म्हणजे खरं भावासारखे पाठीमागं उभे आहेत कुठल्याही कारणात. हो, कधी पण भेटले की नानी आम्ही आहे तुझ्या पाठीमागं, एक भावासारखं. आणि खूप म्हणजे त्यांच्याबद्दल कौतुक करेन तेवढं कमीच आहे. आज मुलं बायका पोरं सोडून ते तिकडं बाहेर राहिले, आज आले काही गाव आहे ना माणसात, नाही का, त्याचा एक आनंद मिळतो की भाऊ आले. रक्षाबंधन असो किंवा कुठला सण असो, तर आपल्याला आपले मालक घरात असले तर तो एक आनंद मिळतो. पण त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद नसतो का, तर त्यांच्या घरी मालक नसतात. तर ते जर बाहेर असेल तर त्यांना ते म्हणजे नाही का उणीव भासतीच की आपला जर माणूस असतो, आपण असं नटलं असतो की आनंद तो वेगळा असतो की चला आज सण दे, पहिलं मालकांना जेवायला घालावं आणि नंतर आपण खावा. पण त्यांच्या ह्याच्यात नाही ना. म्हणजे एक काळ त्यांना देशासाठी स्वतःच्या फॅमिलीपासून दूर राहावं लागतं आणि त्यानंतर ते इथं राहतात. तर त्यांच्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक हाकेला आपण ओ देत आहात. आता जे माजी सैनिकांच्या बाबतचा विषय आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आज त्या बांधवांनी जे देशाची सेवा केली, आज त्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते, त्याचा खूप मला अभिमान आहे.